वर बांधाली 1 लाख रुपयां मदत करी. अरे 1 लाख देणारा सासरान गावेगाव सगळा साईज मग टिमकी वाजत फिरायना आणि जो बाप 2-4 बिघातून नाववर कर द्या त्यांना नाव नाही. हा कितला बदलेल धंदा आहे तेवढं बरं बा. खालप मग तसा पोरी नाही शेतच. कारण मी जडे कीर्तन करत तडे ना काहीच सांगत नाही पडत ना सांगा जडे तुमनं कोण राहत नाही. हा सासूबाईला वाटलं जावई बापूंचं दर्शन घेतलं पाहिजे. भगवंताला वाटलं की जोपर्यंत दर्शन देत नाही कदाचित माझ्या बापाला त्रास व्हायचा. माझ्या भगवंतानं पाय थोडा बाहेर काढला आणि पायाचा अंगुष्ठा जमनोजीला स्पर्श केला. जमनोजी भंगली. पाणी वाहनच थांबलं. मध्येच रस्ता सोडला. इकडचं पाणी इकडे इकडचं पाणी इकडे मध्ये रस्ता सोडलेला. माझा भगवंताला घेऊन त्यांचे वडील जात आहेत. बघा बरेच कीर्तनकार माझ्यासारखे सांगणारे आहेत की भैया घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुली जवळची माय नाही गेली पाहिजे असं म्हणतात ना. पण काही बाप मायपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणार आहेत हेच पोरांच्या लक्षात येत नाही. अजून थोडक्यात सांगेल माय कदाचित असं म्हणणार नाही माय प्रेम करत नाही. माय खरंच प्रेम करते पण माय आहे ना बोलून दाखवते. बाप बोलत नाही याचा अर्थ असा नाही का बाप प्रेमच करत नाही. बाप पण तेवढंच प्रेम करतो पण कदाचित पोरांना कळत नाही. मग त्यांना कधी कळतं जेव्हा ते बाप होतात तेव्हा त्यांना कळतं बापाचं प्रेम काय असते. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक कीर्तनकारानं प्रत्येक भागवताचार्यानं मायची स्तुती केली आहे. भाई रामायणाचार्य सांगतात पुत्र वियोगाने पोरगा 14 वर्षाच्या वनवासाला जातोय म्हणून रडणारी कौशल्या सांगितली जाते. मुलासाठी रडणारी यशोदा सांगितली जाते. देवकी सांगितली जाते. पर कदाचित नाका तोंडात पाणी गेलं तरी सुद्धा पोराला मरू द्यायचं नाही. स्वतः त्रास भोगला पण पोराला वाचवलं तो वासुदेव जर समाजाला सांगितला तर कदाचित बापाचंही महत्व वाढेल. पोरांना हेच कळत नाही नाही का. हो ऐका बापानं म्हटलं वसुदेवानं गोकुळामध्ये जाऊन यशोदेच्या जवळ मुलगी होती झोपलेली म्हणजे यशोदा मैयाला मुलगी झालेली. त्या पोरीला उचललं तिथं कन्हैयाला ठुलं बाळाला ठुलं आणि पोरगीला घेऊन रिटर्न निघाले घरी जायला. परत गेल्याच्या नंतर कंसाच्या जवळ गेले पोरगीला घेऊन. कंसाला सांगितलं म्हणले कंसा घे म्हणले मुलगी. आम्हाला मुलगी झाली. कंस हसायला लागला. कंस म्हणतो देवा घाबरला की काय. मला घाबरून मुलगा बनण्याऐवजी मुलगी बनून आला का रे. मग तुला काय वाटतं तू मुलगी बनून आल्याच्या नंतर मी तुला मारणार नाही असं वाटतंय. कंस हसत होता. कंसानं पुरीचे पाय धरले घरा फिरवलं दगडावर आटोपणार तोपर्यंत ती पोरगी आकाशात गेली आणि आकाशातून संदेश देते कंसा मला काय मारतोय मला काय मारतोय. अरे तुला मारणारा गोकुळात जन्माला. मला काय मारतोय कंसा. अरे तुला मारणारा गोकुळात जन्माला आलाय म्हणले. कंसाच्या लक्षात आलं की मला मारणारा गोकुळात जन्माला आलाय. ही बातमी जेव्हा कंसाच्या कानी पडली मला मारणारा गोकुळात जन्माला आला ही बातमी कंसाच्या कानी पडल्याच्या नंतर कंसाची मानसिकता काय होती ते माझे तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम.